गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये खून, मारामाऱ्या तसेच अपघाताच्या भयंकर घटना समोर येत आहेत. शहापूर तालुक्यातील कसारा घाटामध्ये अशीच एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. घाटामध्ये एका झुडपात पडलेल्या गाडीत 3 तरुणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणांचा अपघात की घातपात याबाबत तपास आता सुरू आहे. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार शहापूर तालुक्यातील कसारा घाटामध्ये एका बंद कारमध्ये कुजलेल्या अवस्थेत 3 तरुणांचे मृतदेह आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर रोडच्या कडेला झाडाझुडपात एका नाल्याजवळ ही कार कोसळली होती. गुरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेमुळे हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह बचाव पथकाने धाव घेतली. 3ही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अपघातग्रस्त गाडीही क्रेनच्या साहाय्याने झुडपातून बाहेर काढण्यात आली आहे. हे 3ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून 3 ते 4 दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर 3घे जण मुंबईतील विविध परिसरातील रहिवासी असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान या मुलांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने किमान 3 दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता आहे. या मुलांचे कुटुंबीय किंवा पोलिसांना त्यांचा शोध कसा लागला नाही, कार कशी कोसळली, हा अपघात नक्की कसा झाला, हा नेमका अपघात आहे की घातपात, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. कसारा पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.